रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। आजच्या व्हिडिओत आपण एकदम न्यू आकर्षक अशी बोटनेक मध्ये डिझाइन बघणार, ती देखील एकच कलर मध्ये। कलर कॉम्बिनेशन नसताना एकच कलर असेल तर आपण अशा पद्धतीने डिझाइन बनवू शकतो। हेच आपण आज इथे बघणार आहोत। डिझाइन परफेक्ट तुम्हाला जमायला हवी यासाठी तुम्हाला आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे, तेव्हाच तुम्हाला व्यवस्थित कळणार आहे। तर मी इथे सर्व जे माप आहे ते कॅनव्हास पेपरवरती टाकून घेते। गळा रुंदी तसंच बोटनेकचा गळा आणि पूर्ण गळा किती उंचीला घ्यायचा आहे हे माप मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले आहेत। तुम्ही तुमच्या मापानुसार घेऊ शकता। अशा पद्धतीने आपले काटकोन तयार झालेले आहेत। दोन वरचा जो बोटनेक आहे तो मी 3.5 इंच घेतला आणि संपूर्ण गळा उंचीला 10.5 असं घेतलेला आहे। तर बघा, गळ्यांचे जे आकार असतात ना त्यांची तुम्ही जुन्या न्यूजपेपरवरती प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला आकार परफेक्ट असे जमतील। आता मला हा जो काही नेक आहे तो कस्टमरने व्हॉट्सअपला टाकलेला होता की असा नेक त्यांना शिवून घ्यायचा आहे। मग आपल्याला कशा पद्धतीने करता येतील ते गळे, तर तुम्ही बघू शकता मी हातानेच आकार देते। इथं असे आकार तुम्हाला पण जमतील जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करणार। हे बघा, आता एकदम छान असे मी इथं 3 पाकळ्या करून घेतलेल्या आहेत। व्यवस्थित अशा 3 पाकळ्या झाल्यानंतर खाली असा राऊंड शेप दिलेला आहे आणि हा वरचा बोटनेक आहे। आता याच्या बाहेर मी 1.5 इंच ते 1 इंच मार्जिन साठी कॅनव्हास एक्स्ट्राचा घेतलेला आहे। अशा पद्धतीने आपला आकार आखून झाला तसंच मी तो कटिंग करते। तर इथं अशा पद्धतीने आपला जो काही नेक आहे तो मी कटिंग करून घेतलेला आहे आणि याला मी आता फक्त अस्तरवर चिपकवून घेणार आहे। इस्त्रीच्या मदतीने आपण याला एकदम सेंटरला सेंटर पॉइंट मॅच करत छान असं चिपकवून घेणार। हा पेपर कॅनव्हास मी यूज करते डिझाइन बनवण्यासाठी, तर हा सहज पद्धतीने आपल्याला चिपकवता येतो इस्त्रीच्या मदतीने। तर चिपकवून झाल्यानंतर मी याला एकदम बाहेरील जो बाहेरचा पार्ट आहे ना ठशाच्या त्यावरील मी इथं टिप टाकून घेते। बघू शकता लक्षपूर्वक अशा पद्धतीने मला इथं टिप टाकायची आहे। आता आपण इथं दोरी घेणार आहेत। लटकनसाठी जी दोरी आहे ना ती आपण अल्टरच्या फिनिशिंगने लावणार आहेत। जो पॉइंट आहे ना आपला बोटनेकच्या वरचा तिथं मी पेनाने मार्किंग करून घेतलं उलट बाजूला, कारण आपण अंडरग्राउंड फिटिंगने दोरी लावून घेतोय, म्हणून पॉइंट जवळ सेंटर पॉइंट ठेवला दोरीचा आणि आजूबाजूला पॅक करून घेते। तर ही दोरी एकदम इनविजिबल असणार आहे आपली, याची मार्जिन बाहेरून दिसणार नाही, आतमध्ये जाणार आहे। तर तुम्हाला देखील अशा पद्धतीने दोरी लावता येणार आहे। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, स्किप नका करू, तेव्हाच तुम्हाला व्यवस्थित कळणार आहे की मी कुठं काय कशा पद्धतीने बदल करून घेतलेले आहेत। आता बघा, शिदा जो कापड होता ना आपला ब्लाउज पीसचा त्यावरील मी हा अस्तरचा पार्ट ठेवलेला आहे। कॅनव्हासवाली बाजू वरून दिसते, खालचा जो कापड आहे तो सरळ आहे म्हणजे सीधी बाजू, आणि त्यावर आपण हे अस्तर ठेवलेलं आहे। जसं मी नेहमी गळे पलटून घेते ना सेम त्याच पद्धतीने आपण हा जो काही गळा आहे तो देखील इथं असा पलटवून घेणार, पण याची थोडीशी पद्धत वेगळी असणार आहे, कारण बघा मी तुम्हाला एकच कलर मध्ये दाखवते, म्हणून आपण इथं थोडी पोटली बटनची डिझाइन बनवणार आहे। तर हा जो राऊंड शेप आहे ना खालचा त्यावरील मी 1.5 इंचावर पॉइंट लावले। आता 1.5 इंचावर पॉइंट लावून झाले, पण पोटली बटन जे आहेत ना आपले ते आपल्याला अल्टरच्या फिनिशिंगने लावून घ्यायचे आहेत, म्हणजेच पोटली बटनची मार्जिन जी असणार आहे ती देखील बाहेरून दिसणार नाही बॅक पार्टवरती। अशा पद्धतीने आपल्याला पोटली बटन अल्टरच्या फिनिशिंगने लावायचे आहेत। त्यासाठी मी हा जो आतील ठसा आहे ना तो थोडासा कापड बघा कॅनव्हासला थोडा 1.5 इंच मी कापड राहू देते अस्तरचा आणि बाहेरून असं थोडं लांबून लांबून असं कट करून घेतलेला आहे। आता माझी मार्किंग झालेली आहे कॅनव्हासवरती, तीच मार्किंग मी समोरच्या दिशेने उमटवून घेईल। आणि पोटली बटन अशी बनवायची असतात, थर्मोकॉलचा बॉल घ्यायचा आणि त्याला कापडमध्ये असं व्यवस्थित टाकत दोऱ्याने
गुंडाळून घ्यायचं व्यवस्थित। म्हणजे दोऱ्याने पॅक केल्यानंतर आपले हे पोटली बटन तयार झाले। आता हे बघा अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित दिसणार नाही म्हणून मी पलटवून घेते आणि पलटवून झाल्यानंतर इथं परत 1.5 इंचाची जी मार्किंग आपण कॅनव्हासवर केली तीच आपण ह्या दिशेने केली आणि मग तिथं मी हे पोटली बटन लावून घेते। तर पोटली बटन लावण्यासाठी मी तुम्हाला माझे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील आधीचे पण, तर पोटली बटनची डिझाइन करत असताना मी सिंगल दाब वापरलेला आहे, पण आज इथं मी तुम्हाला रेग्युलर जो दाब असतो ना त्यावरच मी तुम्हाला हे दाखवते। तर थर्मोकॉलचे बॉल असल्यामुळे रेग्युलर दाबणे देखील आपल्याला हे पोटली बटन लावता येतात, कारण थर्मोकॉल सहज असा दाबला जातो म्हणजे तो आपल्याला स्टोन सारखा असा अडत नाही, म्हणून आपण त्याला रेग्युलर दाबवर देखील लावू शकतो हे पोटली बटन। अजून तुम्हाला जर का तुम्ही बिगिनर्स आहात आणि तुम्हाला एकदम परफेक्ट फिनिशिंग हवी तर मात्र तुम्ही इथं सिंगल दाबचा वापर करू शकता, जसं मी माझ्या आधींच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। ओके, आता आपण हे एक्स्ट्राचं पार्ट कट करत सेम जशा पोझिशनमध्ये आपण अस्तर ठेवलेला होता ना तसंच मी परत पुन्हा ठेवून घेतलेला आहे। खाली टिप टाकून झालेले आहे। आता पोटली बटन लावून झाले, ते आपल्या आतमध्ये गेलेले आहेत आणि आता आपण वरच्या दिशेने सुरुवात करतोय। इथं आपल्याला बरोबर आकारावर टिप टाकायची आहे। ही जी दोरी आपण लटकनसाठी लावून घेतोय ती बरोबर सेंटरला येते का असं चेक करत मी इथं पॉइंट घेतलेला आहे, बघू शकता। आणि परत आपल्याला दाब वर करत असं फिरवून एकदम छान अशा आता ह्या ज्या काही मी 3 पाकड्या ह्या दिशेला घेतलेल्या आहेत त्या तिन्ही पाकड्यांवर आपल्याला सारखंच बरोबर टिप टाकायची आहे, म्हणजेच आकाराने जसा आकार आहे त्या आकाराने आपल्याला टिप टाकायची आहे। पॉइंट व्यवस्थित घ्यायचे असतात। आता इथं पोटली बटन आहेत आपले बघा, तर पोटली बटनच्या जागेवर आपल्याला व्यवस्थित हाताच्या मदतीने छान असं व्यवस्थित प्रेस करत मग टिप टाकायची आहे की जेणेकरून एक हात चून पडायला नको आणि एकदम प्लेन असा आपला कापड म्हणजे राऊंड शेप इथे यायला हवा। आता ह्या दिशेचा जो पॉइंट आहे तो पण मी व्यवस्थित घेतलेला आहे। जेवढा महत्त्व आकार द्यायला असतो ना तेवढाच महत्त्व दिलेल्या आकारावर टिप टाकायला असतो। जशा आकाराने मी ह्या पाकड्या तयार केल्या त्याच आकाराने मी त्यांवरती टिप टाकून घेते। प्रत्येक पाकळीचा पॉइंट घेतलेला आहे आणि इथं बघा दोरी लावलेली आहे तिथं देखील आपण पॉइंट व्यवस्थित घेतलेला आहे। तर दोन्ही पॉइंटच्या मध्ये हा दोरीचा जो पॉइंट आहे इथं मी फक्त आणि फक्त अर्धा इंच कापड सोडलेलं आहे। 1/2 इंच ह्या बाजूला मार्जिन आणि 1/2 इंच त्या बाजूला मार्जिन। तर मी मधून कट लावला, एक्स्ट्राचा पार्ट कट करायचा आहे। व्यवस्थित जसा आकार आहे त्या आकाराने आपण एक्स्ट्रा पार्ट कट करणार आणि संपूर्ण जे पॉइंट आलेले आहेत ना त्या पॉइंट्स वरती आपण आता कट लावणार। शिलाई कट नको व्हायला याची काळजी घ्यायची आणि सावकाश एकदम हळूवार पद्धतीने आपल्याला कट लावायचे आहेत, कारण कट लावणार तेव्हाच तुमचा जो आकार आहे तो परफेक्ट असा तुम्हाला पलटवता येणार आहे किंवा तो एकदम छान असा तेव्हाच दिसणार आहे जेव्हा तुम्ही त्याला कट लावून घेणार। राऊंड शेप वरती पण आपल्याला कट लावायचे आहेत, गोलाकार जिथं आहे तिथं पण कट लावायचे आणि पॉइंटच्या जागेवर देखील कट लावायचा। बघा आता हा वरचा पॉइंट आपण असा पलटवून घेतला, दोरी असल्यामुळे एकदम छान असं टोक त्याचं बाहेर आलेलं आहे। आपल्याला काहीच असं पेन वगैरे घ्यायची गरज पडली नाही। दोरी आपण अल्ट्राच्या फिनिशिंगने लावली म्हणून छान असे टोक निघाले आणि ह्या पाकड्या देखील मी हाताच्या मदतीने आता अशा काढून घेते। परत यांच्यावर आपल्याला बोटाच्या मदतीने हाताच्या मदतीने छान असं सहल पाडायचं आहे आणि त्यानंतर मग आपण यावरून दापटीपाशी टाकून घेणार आहेत। तर खाली तसंच संपूर्ण गळ्यावर दापटीप टाकायचे आहे आणि राहिलेला जो काही कापड आहे तो आपण अस्तरला अटॅच करत एक्स्ट्रा कापड कटिंग करणार आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने आपलं हे बॅक पार्ट तयार झालेलं आहे। आता ज्या पद्धतीने आपण गळा तयार करून घेतला त्याच पद्धतीने आपण त्यावरती लेस लावणार। लेस लावायची ट्रिक तुम्हाला इथं सांगते। ज्या बिगिनर्स आहेत त्यांना लेस लावता येत नाही बऱ्याचशा वेळेस। आता हा जो काही मी नेक बनवते त्यावर लेस बघा बाहेरच्या दिशेने, आता हा राऊंड शेप आहे ना वरचा
तर याला पसरट बाजू बाहेरच्या दिशेने आहे, तर मी बाहेरील बाजूला टिप टाकते। पूर्ण बघा, इथं देखील एकदम डिटेलमध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे। तर बाहेरील बाजूला मी इथं टिप टाकून घेतलेली आहे। बघा, वरचा जो बोटनेकचा गोलाकार होता त्यावर मी लेस लावत असताना टिप बाहेरच्या बाजूला टाकली। आता हा जो काही पाकड्यांचा आकार आहे, इथं मात्र माझी टिप समोरच्या बाजूला येते, म्हणजे जो गोल्डन वाला पार्ट आहे ना लेसला, बघा गोल्डन आणि पिंक अशा कॉम्बिनेशन मध्ये लेस आहे। तर गोल्डन वाला पार्ट हा बाहेर आहे आणि पिंक वाला पार्ट आतील बाजूला आहे। म्हणजे आता आतली किंवा बाहेरची बाजू तुम्ही तुमच्या पद्धतीने समजा, पण मी आता इथं पाकड्यांवर टिप टाकत असताना गोल्डन पार्ट वरती टिप टाकलेली आहे आणि वरचा बोटनेक वर आपण टिप टाकून घेतली तेव्हा मी पिंक वाल्या पार्ट वर टाकून घेतलेली आहे। तर लेस लावत असताना देखील आपल्याला चेंजेस करायचे असतात। आता इथं बघा, हा जो राऊंड शेप आहे इथं खालचा पार्ट पसरट असणार आहे, तर मी परत इथं टिप टाकताना पिंक वाल्या पार्ट वरती टिप टाकते। गोल्डन वाला पार्ट आपलं ओपन आहे, बघू शकता। हे बघा, अशा पद्धतीने मी तुम्हाला लेस दाखवते की मी टिप कशा पद्धतीने कुठं टाकून घेतलेली आहे। तर आकारानुसार तुम्हाला टिप अशा टाकता यायला हव्या आणि लेस अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही जॉईंट करणार किंवा लावून घेणार तर एकदम फिनिशिंग मध्ये तुमचा गळा तुम्हाला तयार करता येणार आहे। तर फायनली आपली संपूर्ण गळ्यावरती लेस लावून झालेली आहे। आता ह्या ब्लाउजला वन साइड काट आलेला होता, म्हणजे त्यामध्ये फक्त स्लीव तयार झाल्या आणि स्लीव तयार झाल्यानंतर जो काही काट शिल्लक होता थोडासा, तो काट मी इथं लटकनसाठी घेतलेला आहे। तर याला बघा, मी असं फोल्ड करत असं राऊंड शेप दिलेला आहे। थोडं वेगळ्या पद्धतीचे लटकन बनवू म्हटलं आणि तुम्हाला पण काहीतरी न्यू असं बघायला मिळणार आहे। तर मी नेहमी कापडचे लटकन बनवते आणि वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्ही बघतच असणार, तर तुम्हाला एकदम न्यू न्यू स्टाईलचे लटकन इथं बघायला मिळतात माझ्या व्हिडिओमध्ये। तर आता आपण याला एक्स्ट्रा कापड घेतला एक, त्यावर आपण हा कापड ठेवत खालचा जो राऊंड शेप आहे ना इथं आपण असं मस्त गोलाकारावरती टिप लावून घेतोय। अशी टिप लावल्यानंतर आपण त्याचा खालचा एक्स्ट्राचा कापड कट करणार, त्याला पलटवत आपण मस्त छान अशी फिनिशिंग देणार त्याला। हवं तर तुम्ही इथं लटकनवाली जी लेस येते ना ती देखील लावू शकता आणि अजूनच तुमच्या लटकनला तुम्ही खूप सुंदर असा लुक देऊ शकता। पण आता बघा, मी अशा पद्धतीने याला दोरी ठेवत असं फोल्ड केलेला आहे आणि इथं डबल टिप टाकून घेतलेली आहे। तर मग मैत्रिणींनो, आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला खूप सुंदर अशी बॅकनेक डिझाईन दाखवलेली आहे बोटनेक मध्ये। तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमची सर्वांची खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढचे एक छान असे व्हिडिओ आणि नवीन डिझाईन सोबत। धन्यवाद।